नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 3 ऑक्टोबरची सर्वात महत्त्वाची माहिती, अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3 ऑक्टोबरची महत्त्वाची माहिती, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, आत्ताच तुम्हाला ऑगस्टचा जो हप्ता आहे तो जमा करण्यात आला आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढचे पैसे पाहिजेत. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची माहिती बघा, ई-KYC शेवटची मुदत, ई-KYCची शेवटची मुदत बघा, ई-KYCसाठी शेवटची जी मुदत आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी सांगितलेले तुम्हाला वारंवार सांगतो बघा, लक्षात घ्या. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई-KYC करावीच लागणार आहे. जर तुम्ही ई-KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. त्याच्यामुळं तुमच्यासाठी शेवटची मुदत आहे, शेवटची संधी आहे. लाडक्या बहिणींनो, ई-KYC तुम्हाला करावी लागणार आहे. कारण बघा, मी तुम्हाला पुढे ते सगळं सांगतो, काय कारण आहे, कशामुळे तुम्हाला शेवटची संधी, ते सगळं तुम्हाला पुढे समजणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचाच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाही, आणि माहिती समजली नाही तर याला तुम्हीच जबाबदार आहात, कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला नसेल म्हणून. तर बघा, शेवटची संधी आहे. थेट 1500 आणि 3000 रुपये. बघा, थेट 1500 प्लस 3000 रुपये. आता पैशांच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती, म्हणजे तुमच्या संदर्भात तुम्हाला पैसे हवे आहेत त्याच्या संदर्भातची माहिती आहे. त्याच्यामुळे तरी व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागणार आहे. बघा, महत्त्वाची माहिती संपूर्ण आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो, महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका. आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती, महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचलाच पाहिजे. आता बघा, आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला गावरानी भाषेत समजून सांगतो. लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, महत्त्वाची अपडेट तुमच्या समोर आहे. आज रोजी चालली महत्त्वाची अपडेट, लाडकी बहीण योजना सप्टेंबर अँड ऑक्टोबर मंथ इन्स्टॉलमेंट. बघा, तुम्हाला मी सांगितलेले 1500 प्लस 3000 रुपये, आणि त्याच्यासोबतच ई-KYCची शेवटची मुदत, ई-KYC शेवटची मुदत, ई-KYC तुम्हाला करावीच लागेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. दर महिन्याला 1500 तुम्हाला मिळतात. मात्र आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी देखील सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे. बघा, आता ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. आज जर आपण पाहिलं तर 3 तारीख आहे, तरी देखील महिलांना अजून सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत त्याचा लाभ अजून मिळालेला नाही आहे. बरोबर आहे, सर्व लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत. बरोबर आहे ना, सर्वांना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्याप न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली. बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महत्त्वाची बातमी काय, महत्त्वाची बातमी लगेच आपण पाहूया. बघा, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. बघा, जी काही मिळालेली प्राथमिक माहिती आहे त्याच्यानुसार लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर थेट तुम्हाला 3000 रुपये येऊ शकतात. 3000 रुपये थेट तुम्हाला येतील. कारण बघा, 1500 रुपये सप्टेंबरचे आणि 1500 ऑक्टोबरचे, हे काय येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना सहसा सणासुदीच्या काळातच योजनेचा हप्ता दिला जातो. त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी, थेट 3000 रुपये तुम्हाला आता येणार आहेत. 3000 रुपयेच येणार नाहीत तर तुम्हाला बघा, याच्यामध्ये 6000 रुपये पण येऊ शकतात. आता हे 6000 रुपये कुणाला येतील ते पण तुम्हाला समजणारच आहे. एकत्रित लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही. बघा, याच्या संदर्भातची अजून ऑफिशियल जी माहिती आहे, अधिकृत माहिती ती समोर आलेली नाही आहे. पण शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते की सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोघं हप्ते तुम्हाला एकत्र मिळतील. लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या
15 तारखेनंतर योजनेचा हप्ता जो आहे तो दिला जातो। आपण जर पाहिलं तर सुरुवातीला असं होत होतं, पण यावेळेस काय झालेलं आहे म्हणजे मागचे 2-3 महिने जर आपण पाहिलं तर मागच्या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जात होता पहिल्या आठवड्यामध्ये, ठीक आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे। ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आहे। पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा, दोघं मिळून 3000 रुपये तुम्हाला येण्याची शक्यता जी ती वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच काय तर बघा, सप्टेंबरचे तुम्हाला 1500 येतील, सप्टेंबरचे 1500 येतील आणि प्लस ऑक्टोबरचे 1500 येतील, असे तुम्हाला 3000 रुपये येणार आहेत, बरोबर आहे। सप्टेंबरचे 1500 प्लस ऑक्टोबरचे 1500 असे 3000 रुपये जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत। 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याच्यानंतर पुढे बघा, आता लाडक्या बहिणींना ई-KYC बंधनकारक। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई-KYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ई-KYC जर तुम्ही केली तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता ई-KYCची शेवटची मुदत काय, ती कधीपर्यंत असेल, केव्हापर्यंत तुम्हाला करता येईल ते पण तुम्हाला सांगतोय। तर बघा, ई-KYC करणं बंधनकारक आहे। महिला व बालविकास विभागाकडून ई-KYCच्या माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे। ही प्रक्रिया अतिशय सहज व सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील। बघा, स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात। कशी करायची त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। स्वतःच्या मोबाईलवरून लाईव्ह कसं करायचे मी माझ्या मोबाईलमध्ये लाईव्ह करून दाखवलेले आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा येत असतो, तुमचे पैसे बंद नाही झाले पाहिजे म्हणून माझी एवढी तळमळ चाललेली आहे। तुमचे पैसे सुरूच राहायला पाहिजेत, तुम्हाला पैसे मिळायला पाहिजेत म्हणून माझी तळमळ आहे। बघा, 1500 रुपये जरी असतील तरी ते खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महिला भगिनींनो 1500 रुपये जरी असतील तरी पण ते खूप महत्त्वाचे आहेत। 1500 रुपये बघा, 1500 रुपये करून आपण जर पाहिलं तर वर्षाला 18,000 रुपये तुम्हाला मिळतात। म्हणजे लाडक्या बहिणींनो, इतकी महत्त्वाची योजना तुमच्यासाठी आहे आणि तुमचे जर पैसे एक वेळेस बंद झाले तर नवीन अर्ज पण भरले जात नाहीत। नवीन अर्ज भरले जात नाहीत म्हणून तुम्ही योजनेमध्ये परत येऊ शकत नाही आहेत। त्याच्यामुळे माझी तळमळ चाललेली आहे, सर्व लाडक्या बहिणींनी ई-KYC करून घ्या, तरच तुम्हाला पैसे याच्या पुढे मिळत राहतील। आता बघा, ही प्रक्रिया तुम्ही मोबाईलवरून करू शकता। कशी करायची, लाईव्ह करायचं आहे, 2 मिनिटांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। सगळे व्हिडिओ दिलेले आहेत, मी तुम्हाला सगळं देत असतो। सगळं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजिबात टेन्शन आलं नाही पाहिजे म्हणून सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध असतं। तर बघा, अशी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। या संदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी केलेले आहे। तर बघा, जर कोणी पैसे तुमच्याकडे मागत असेल तर त्यांनाही तुम्हाला बळी पडायचं नाहीये। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-KYCची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। बघा, ई-KYC करण्यासाठीचं वेबसाईट ही आहे, इथे तुम्हाला जायचं आहे, ई-KYC करायचे किंवा आपल्या चॅनलवर व्हिडिओ तो बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला समजेल। आता शेवटची मुदत आपण बघूया। बघा, तर बघा, पडताळणीनंतर मिळेल लाभ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार सर्व लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। आता प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी ई-KYC करायचे असून त्यासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदत आहे। लक्षात घ्या, ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत तुम्हाला मुदत आहे, ठीक आहे। अविवाहित लाभार्थींनी वडिलांची तर विवाहितांनी पतीची देखील ई-KYC करायची आहे, त्याशिवाय लाभ मिळणार नाही आहे। बघा, जर तुम्ही अविवाहित असाल म्हणजे तुमच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव आहे तर तुम्हाला वडिलांची पण KYC करायची आहे। जर तुम्ही विवाहित असाल म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर पतीचं नाव असेल तर तुम्हाला पतीची देखील ई-KYC करायची आहे, त्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे। स्वतः बघा, जे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला सांगतो। बघा, स्वतः दिलेली आहे। रमेशजी काटकर पाहू शकता, बघा, रमेशजी काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आहेत सोलापूरचे, त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। स्वतः तुम्हाला सगळं काही करता येणार आहे। कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्हाला कुठेही पैसे देण्याची गरज नाही आहे। तुम्ही 2 मिनिटांमध्ये ते सगळं करू शकता। सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे। काही अडचण असेल तर बिनधास्तपणे प्रवीण अहिरे हा तुमचा चॅनल आहे, तुम्हाला कमेंट करायची। तुमची काय अडचण असेल तर तुम्ही विचारा, तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देत असतो। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।